खरं मला विचारलं तर मंदिर जर आपण समाज म्हणतो की समाजाने मंदिर बांधलं, पण माझ्या मते मंदिर हे जे आहे ते तिन्ही समाजाकडनं बांधून घेतलं. आम्ही मंदिर फक्त एक नामनिमित्त आम्ही राहिलो, पण मंदिर तिन्ही बांधून घेतलं. हा माझा आहे 5 ते 7 वर्षाचा अनुभव. अगोदर मलाही वाटायचं की आपणच सगळं करतो वगैरे, वगैरे सगळं काय. पण अस्तित्वात जेव्हा मी ग्राउंड लेव्हलवरती तिथे राहिलो, तेव्हा मला असं लक्षात आलं की नाही, ती आपल्याकडनं तिला पाहिजेल तसं करून घेत असते. खूप जणांनी खूप सपोर्ट केला. त्यांना धन्यवाद. इव्हन म्हणजे माझा चुलत भाऊ म्हणजे त्यांनी सपोर्ट केलं. ज्यांनी मला आणलं त्यांनी सपोर्ट केलं मला. म्हणजे 10 वेळा त्यांनी मला विचारलं. त्याचं पण नाव संजय शेलार. तर त्यांनी सुद्धा मला विचारलं, "तू हे करशील का?" मी बोललो, "देवीसाठी जर मला जर मी तेच मगाशी बोललो होते. मला जर डिग्री जर चांगली हे केलं आहे आणि जिने मला दिलं आहे, तर तिचं मला इच्छा आहे मनापासून, की तिचं काहीतरी वेगळं असं अस्तित्व असलं पाहिजे, की 10 लोकांनी विचारलं पाहिजे, की ते कुणी केलं, कसं केलं, का आणि म्हणजे शेलार म्हणजे असं वाटलं पाहिजे ते." तर मी खूप मनापासून त्यांचे आभार मानतो. माझ्या भावाचे सुद्धा आभार मानतो संजय शेलारचे, की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि आम्ही दोघांच्या पद्धतीने आम्ही ते देऊळ कंप्लीट झालं. सो खुशी ना हिला मान आहे लक्षात ठेवा. हाईट माझ्याकडे दोन जर पण विसरलो फुलं नेऊन झाला थांबा हे झालं काम किती. या प्रोसेसला औपचारिकरित्या जर सुरुवात म्हटली तर 2016 मध्ये झाली. त्या टायमाला मी पलावात राहायला होतो आणि नीलकंठ एकदा घरी आला होता, नीलकंठ भास्कर. माझा भाऊच आहे तो. तर त्याने सहज बोलता बोलता सावरीला बोलला तो की अरे दादाला आम्हाला एक गावचं मंदिर बांधायला द्यायचं आहे जुन्या पद्धतीने. त्या टायमाला सावरी त्याला बोलली की अरे नाही बाबा, दादाला काय करू नको, पण तुमचं काय त्याचं पटणार नाही, एक तर तो भडकू स्वभाव असते. पण तो म्हणाला नाही नाही मी ते बघतो काय करायचं, दादाला आम्ही सांभाळू. ही फक्त अनौपचारिक सुरुवात झाली होती आणि 2017ला मला समाजाने अप्रोच केला. माझं नाव संदीप जगन्नाथ शेलार. मूळ गावचा मी सांगवेतलाच. पण माझी डिग्री मी जे आर्ट स्कूलमधून केली. मी मिनिचर स्पेशलाइज केलं आणि नॉर्मली आर्किटेक्चर थोडं आणि कमर्शियल फाईन तिन्ही गोष्टी. मला निसर्गाबद्दल खूप आवड आहे म्हणजे असं. तर एकदा म्हणजे असं मंदिरांचं आमच्या गावचं असं चालू होतं की देऊळ बांधायचं आहे, देऊळ बांधायचं आहे, देऊळ. तर मग असंच मी स्केचेस करत असतो आणि मी आणि माझा भाऊ एक चुलत भाऊ आम्ही दोघं म्हणजे ठरवलं, म्हणजे आमची एक मीटिंग आहे असं की आपण देऊळ बांधूया, तर असंच बांधूया की जेणेकरून लोक भरपूर देवळं बघितले, सगळे ह्याचीच देवळं असतात, सिमेंट हे ते फलानं फलानं. तर बोललं की आपलं काहीतरी वेगळं असायला पाहिजे की 10 लोक आपल्याकडे बघायला यायला पाहिजे. आणि माझं तर मत होतं की 5 वर्ष जी डिग्री गेली ज्याच्यामुळे मी एवढं हे झालो, तर आपण काहीतरी वेगळं देऊळ बांधूया, असं काहीतरी वेगळं. तर मग त्याला पण पटलं, म्हणजे असं म्हणजे माझा एक भाऊ आहे म्हणजे पोजारवाडीत राहतो तो. आणि मग आम्ही एक बोललो की आपण जाऊया जरा देऊळ फिरायला. तर मी बोललो त्याला की मी माझ्या म्हणजे बायकोच्या गावी जात होतो, तर तिकडे आम्ही वेंगुर्ल्याला एक देऊळ बघितलं. तर मग खूप मला सुंदर जुनं देऊळ होतं आणि छान होतं. मग ते बघितलं आणि मग मला वाटलं की आपण पण असंच काहीतरी आपलं देऊळ करावं. पण त्याच्या अगोदर 2018च्या सुरुवातीपासनं माझ्या जोडीला माझ्या दत्तू रघुनाथ होता, संजय लक्ष्मण होताच, माझ्याबरोबर संदीप जगन्नाथ म्हणून पहिल्या टायमाला जो जे जो आर्टमध्ये एक्सपर्ट होता आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये होता. तो म्हणजे हे साधारणतः आर्ट डायरेक्टर म्हणून जे होतं त्याच्यामध्ये तो स्पेशलिस्ट आणि खूप अवॉर्ड्स मिळवलेले होते त्यांनी. मग त्याची थिंक प्रोसेस माझं फक्त आमच्या दोघांमधला फरक असा होता की तो एक आर्टिस्ट होता, तो जे करायचा हे टेम्पररी बेस होतं आणि मला जे करायचं होतं
हे एक 2 पिढ्या 3 पिढ्या राहील असं स्ट्रक्चर हे करायचं होतं. पण त्याचं ज्ञान आणि त्याची जी हे कला होती ती त्या पेपरवरती उठवत गेला. हे पुस्तकाचे रेफरन्स होते माझ्याकडे, ते रेफरन्स त्याच्याकडे मी पास ऑन केले. ते त्याने त्याच्यावरती स्टडी केलं आणि मग चित्र रेखाटायला सुरुवात झाली त्याच्याकडनं. आता त्याने 2 ते 3 महिने घेतले चित्र रेखाटायला आणि एका प्रोसेसला तो आला आणि त्याने ते चित्र समोर मांडलं. सगळ्यांनाच ते चित्र आवडलं होतं. फक्त आता ते परत असं झालं की ते चित्र केल्याच्या नंतर ते परत RCCमध्ये करायचं की मातीमध्ये करायचं ह्याच्यावरती परत आमचं घोडं अडकलं. आणि पुढे पण जरी समाजाचा हा भाग एका ठिकाणी राहिला तरी आमच्या दोघांचं वेवलिंग चांगलं जमायला लागलं. मग आम्ही खूप अभ्यास करून आम्ही खूपशा जागा तशा फिरलो. मी तर एकट्याने तसं खूपच फिरलो, पण त्याच्या जोडीला सुद्धा आम्ही लांजा, राजापूर, संगोला, सांगली, सातारा अशा ठिकाणी फिरून अशा ठिकाणची कामं आहेत, तिथले कारागीर आहेत, ह्यांच्याशी भेट घेऊन ते कसं प्रोसेस होईल, मोल्डिंग कशी होते. मग ती मोल्डिंग बघून हा संदीप घरी यायचा किंवा त्याच्या स्टुडिओला यायचा. मग थर्माकोलमध्ये तशी डिझाईन करायला घ्यायचा आणि मग ते प्रोसेस वाढत गेलं. आणि मग तो थर्माकोलमध्ये केल्यावरती ते दगडात होईल का, ते करता येईल का, म्हणून मग मी कारागिरांना भेटून ती मोल्डिंग होऊ शकते का, ती सस्टेन राहू शकते का, ह्याच्यावरती रिसर्च किंवा अभ्यास करायला लागलो. तर आमचं देऊळ कसं छोटं होतं नॉर्मली. तर बोललो आपलं देऊळ बांधलं तेव्हा डोक्यात आलं की आपला हाईटमध्ये नंतर गावात असं गोष्टी आल्या. पण नंतर विचार केला की आमचा स्लोप आहे असा, तिथे पाणीच असतं. तर बोललो आपण थोडंसं हाईटवरती बांधल्यानंतर पावसाचा याच्याने प्रॉब्लेम येणार नाही. तर बोललो ठीक आहे. मग ते स्केचेस करत गेलो आणि मग असं डोक्यात आलं की असं देऊळ बांधण्यापेक्षा आपलं आता गावी काय आमच्या कौलारूच घर देऊळ पाहिजे किंवा हे गोष्ट, म्हणून मग मी त्या पद्धतीचं डिझाईन्स हे केलं त्याच्या मोठ्या आणि मग सगळे बोलले की व्हेंटिलेशन पाहिजे किंवा काय उजेड पाहिजे. तर आपलं गावचं म्हणजे असं बोलतं व्हेंटिलेशन म्हणजे आपल्या 7x9च्या सगळ्या 25 विंडो आहेत आपल्या म्हणजे देवळाच्या. तर बोललो चला स्केच तसं करूया आणि छानशा पद्धतीने आमचं स्केचेस आणि ते सगळ्याचं सुरू झाले. लोकांना पण आवडलं आणि हे सांगितलं असं असं त्या लोकांनी त्यांची मांडणी मांडली की असं असं आम्हाला मंदिर करायचं आहे. आणि ठीक आहे म्हटलं की बाकी काय प्रोसेस बघूया, सगळं काय झालं. आणि मग 2017च्या मिडमध्ये एक त्यांनी आराखडा कमिटी म्हणून स्थापित केली. त्यामध्ये आमच्याच फौजदारवाडीतले 3 चौघं होते. म्हणजे नीलकंठ होता, विनय होता, मी स्वतः होतो. आणि मग त्याच्यामध्ये ॲक्च्युली मला त्याची सुरुवात पहिली केली पाहिजे होती की स्वतः माझ्याबरोबर दत्तू रघुनाथ, माझी पहिली भेट या आराखडा याच्यातच त्याच्यात झाली. आज तो नाही आहे आमच्यात, पण त्याने त्या दिवसापासून ते शेवटपर्यंत मंदिर पूर्ण होण्यापर्यंत मला खंबीर साथ दिली. त्याच्याबरोबर संजय लक्ष्मण होता आणि त्या प्रोसेसला तेव्हापासूनच अशी सुरुवात झाली. आराखडा कमिटीमध्ये जवळजवळ 3 ते 4 महिने गेले आणि नंतर मग असं झालं की नाही बाबा ते RCCत करायचं की असं करायचं, खर्च किती होईल वगैरे. तोपर्यंत मी 2017मध्येच याच्यात इन्व्हॉल्व झाल्यामुळे मी चिक्कारशी पुस्तकं म्हणजे डिटेलमध्ये बोलायचं म्हटलं तर GV देऊळकरांची पुस्तकं आहेत, जे आर्कोलॉजिस्ट आहेत, पुणे डेक्कनमध्ये आम्हाला होते. त्यांनी भरपूरशी पुस्तकं याच्यात लिहिलेली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे रेफरन्स घेतले. त्याच्यानंतर मंगेश कुलकर्णी म्हणून आहेत पुण्याचे, त्यांच्याकडनं अभ्यास करून घेतला की याच्याबद्दल काय आहे म्हणून. आणि मग असं होत होता, असं कळलं की बाबा ह्या मातीमधले अजून कोण कोण आहेत की जे मातीची कामं करतात आता म्हणून. मग त्याच्यामध्ये मला कळलं की एक अनुंजा ज्ञानेश्वर म्हणून आहे, ती आडनाव तिचं सहसा लावत नाही, ती आहे. मग मी तिला जाऊन भेटलो, तिच्याकडनं काही रेफरन्स घेतले. मग तिने तिची कामांसाठी मला दाखवलं की बाबा नाही तुम्ही इथे जाऊन बघून या सर, तुम्ही इथे जाऊन बघून या. मग तिचं पुण्यामधली कामं मी बघितली, राजापूरमधली कामं बघितली. मी ॲक्च्युली कोल्हापूरला गेलो होतो. कोल्हापूर साईडला तिकडचं ते जुनं फक्त एवढाच फरक आहे ह्याच्यात, तिकडे काळ्या दगडात बनतं. मी हा विचार केला की काळा दगड आणि आपला जांभा दगड, पण मला ते नॅचरलच करायचं होतं. म्हणजे तशाचाच विचार करायचा होता की काळा दगडातून
तिकडची जी पूर्ण जी स्टाईल आहे तीच दगडाची पूर्ण स्टाईल आपण आपल्या कोकणातून हे करायची, कारण तिकडचं दगड वापरून त्यांनी केलंय, मग आपण आपल्या दगडाचं कोकणातून का नाही लाल दगडातून करू शकतो, म्हणून हा माझा विचार आला होता मनात. आणि मग त्याचं हाईट आणि त्या गोष्टी, कारण जेवढं यूज होतं ना तेवढं तुमचं व्हेंटिलेशन चांगलं होतं पूर्ण. मग तिथे तुम्हाला म्हणजे खूप जणांचा असा पण विचार होतो, अरे एवढं सगळं उघडं आहे, मग कचरा काढायला लागेल, भरपूर काढायला, पण जेवढं व्हेंटिलेशन असेल ना तेवढं घर किंवा देऊळ आहे ना हे साफसुथरं राहतं, कारण तुमचा आतमध्ये काहीच हे राहत नाही. तो पण मी विचार केला. आणि माझ्या डोक्यात ही कल्पना आली की मी म्हणजे कोकणात तर मी वेंगुर्ला आणि सातारा, म्हणजे आपलं सातारा या दोघांचं कॉम्बिनेशन केलं. आणि त्याच्यानंतर मी आपलं मार्लेश्वरला तिकडे गेलो, त्या साईडला 2-3 गोष्टी घेतल्या. म्हणजे असं फ्युजन प्रकार जो बोलतात, म्हणजे इकडच्या 2 गोष्टी घेतल्या, तिकडच्या 2 गोष्टी घेतल्या. फक्त आपलं कोकण कसं चांगलं होईल, म्हणजे इंडियन स्टाईल कसं होईल, म्हणजे मराठा एक आणि जुनं. 2018 मध्ये समाजाची परत एक मोठी मीटिंग झाली आणि त्याच्यात कन्फर्म झालं की आता हे करायचं आहे. 2018च्या एंडला किंवा 2019च्या सुरुवातीला माझ्यामध्ये की असं झालं की नाही ते आता करायचं आहे. मग त्या परत प्रोसेसला की ते ड्रॉइंग करायचं आणि हे ते, आणि हे प्रोसेस चालू झालं. आणि मग माझ्यावरती असं बर्डन आलं की ठीक आहे, संदीपने मॉडेल तर बनवलं, त्याने संकल्पना किंवा चित्र म्हणजे रचना कळून तर दिली की बाबा नाही हे असं दिसेल, पण ते उभं कसं करायचं, ते सस्टेन कसं करायचं एवढं वर्ष. कारण त्याचा जो अनुभव होता तो 1 महिना 2 महिने किंवा शूटिंग 6 महिने चालेल एवढंच त्याच्याकडे त्याचा हे होता. ते लोड सांभाळेल का, त्याचं डिझाईन इतकं भारी होतं. मग आम्ही फक्त त्याच्या डिझाईनचा तो काही भागच, त्याने जे खिडकीचं डिझाईन केलं होतं ते तंतोतंत करायचं म्हटलं तर फाडीमध्ये सस्टेन राहिलं नसतं. मग त्याच्यात ऑल्टरेशन करून बाबा ते तसंच पिक्चराईज कसं दिसेल हे करून त्याच्यावरती डिटेलिंग केलं. आमच्या म्हणजे त्या स्थानिक कारागीर आहेत किंवा माझे जे बंगालचे कारागीर होते किंवा जे आम्ही लमाणी आणले होते कर्नाटकातनं, ते या सगळ्यांनी प्रोसेस करून त्याच्यात सॅम्पल्स बनवणं, ते राहतंय की नाही बघणं, संदीपला दाखवणं, या सगळ्या प्रोसेसमधनं आम्ही ते पूर्ण ह्याच्यात केलं. आणि 2022ला मोशन मिळालं की बाबा काम चालू व्हायला. कारण ऑफकोर्स सगळ्यांच्या मताने जावं लागतं. आपलं हे स्वतःचं असतं तर आपण, आणि गावाच्या ह्याच्या पद्धतीने आपल्याला खूप फरक असतो म्हणजे तसं. त्यामुळे सगळ्यांचं मान आणि सगळ्या गोष्टी सांभाळून सगळ्या गोष्टी करायला लागतात. काही त्यांच्या गोष्टी त्या बरोबर आहेत, त्या कराव्याच लागणार होत्या असं. तर करताना खूप काही गोष्टी अडचण आल्या आणि मजा पण वाटली, शिकायला पण खूप मिळालं. प्रश्न विचारणार होतो की आता आपण तू आता आर्ट डिरेक्टर, हो. प्रोडक्शन डिझाईन जेव्हा तू प्रोजेक्ट्स मध्ये करतो, मूवीज आणि त्या प्रोजेक्ट्सच्या मागे काम करणं आणि या प्रोजेक्टचं काम मध्ये किती फरक आहे आणि किती माइंडसेट वेगवेगळं ठेवायला लागतं? खूप खूप जमीन आसमानचा फरक आहे फिल्मचं आणि याच्यात. ते आमचं कसं असतं माहिती काय, एक हार्डली 7-8 महिन्याचं असेल किंवा त्या बांधकाम सेम असतं, करणं सेम असतं, फक्त एवढं स्पीड वेगळा असतो, माणसं ठेवण्याची टेक्निक वेगळी असते, त्याला प्रोसेस असते, बेस असतो. म्हणजे हे झाल्यानंतर हे करायचं, हे झाल्यानंतर हे असतं, त्याच्यात प्लॅनिंग असतं, ह्याच्यात सुद्धा प्लॅनिंग असतं. पण ही आणि त्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक याच्या एवढाच आहे की तुमची माणसं किती असतात, तुमची टीम वर्क काय असतं, तुमचं मटेरियल कसं असतं आणि किती कुठून बनवून काय काय बनवून घेऊन येतं. त्यामुळे तुम्हाला रेडीमेड सगळ्या गोष्टी बनवून तुम्हाला असेंबल कराव्या लागतात. इथे तसं नाहीये. तुम्हाला प्रत्येक माणसाकडे म्हणजे एक टीम असते. कारण नाहीतर तुमचं एक बजेट असतं ते खूप वेगळ्या पद्धतीने जातं तुमच्या या पद्धतीने. आणि तिथे कसं असतं, तुम्हाला तिथे सिमेंट नसे वापरतो, तिथे आम्ही प्लाय नेमकं ह्या गोष्टी वापरतो. म्हणजे आम्ही त्या पद्धतीने फील देतो. हे नॅचरल गोष्टी आहेत. इथे आम्हाला त्या म्हणजे तिथे 4 दिवस लागत तर इथे महिना लागतो. काही लोकांना भेटायला लागलो त्याच्यावरती की त्याच्यात त्यांना ज्ञान आहे किंवा त्याच्यातला त्यांचा अभ्यास आहे. असं चालू राहिलं. 2019ला म्हणजे ट्रॅजेडी झाली, माझी मुलगी गेली. त्याच्यानंतर असं वाटलं की आता परत सगळं बॅकफूटला येत आहे म्हणून, पण ते न करता 2020ला चालू केलं आम्ही. साधारणतः इंद्रेचं लग्न झालं 2020च्या सुरुवातीला आणि फेब्रुवारीमध्ये, आणि आम्ही सुरुवात केली. पण त्याच टायमात लॉकडाऊन चालू झालं, त्यामुळे आलेली माणसं तिथेच अडकली गावातच, आणि ते वर्ष साधारणतः वाया गेलं.
परत गावात थोडासा हे लॉंग हे झाल्यामुळे परत गडबड, हे असं का, दरवाजा कितीचा आहे ते सगळं हे झालं, परत डिले होऊन साधारणतः 2021च्या एंडला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला परत काम चालू करायच्या हेतूने काम चालू झालं. पैशाची पण थोडी अडचण होती की जेवढे 75% सांगितले होते तेवढे पैसे जमा नव्हते. परत 2017-18मध्ये आम्ही जे योजलेलं बजेट होतं ते कोविडच्या नंतर ते इतकं झालं की ते डबलला गेलं. परत पैसे जमा करणं, परत त्याचं नियोजन करणं, ते कमिटीवरती किंवा समाजावरती त्याचा लोड चालू झाला. पण तरी पण समाजाने त्याच्यातनं मार्ग काढला आणि ते म्हणाले पैशाची अडचण येणार नाही, पण तुम्ही कामाला चालू करा. 2021च्या डिसेंबरला कामाला ॲक्च्युली तशी सुरुवात झाली. मोठा चॅलेंज होता तो. म्हणजे आम्ही खूप दोघंजणं, मी आणि माझा भाऊ संजय, तर आम्ही दोघंजणं डिस्कस करत होतो. नंतर बोलले की आपण एकदा काम करूया, आपण कोणाला न सांगता आपण दोघं निघूया. बोला एक काम करू, तुझी गाडी, म्हणजे तो तेव्हा पुण्याला राहत होता, मग मी काय करायचो, इथून जाऊन पुण्याला जायचो, माझी पुण्याला गाडी ठेवायचो आणि आम्ही दोघं निघायचो. आणि आम्ही फिर म्हणजे आमचा कारवाच निघायचा. मग आज समजा ह्या गावी, उद्या त्या गावी त्याला भेटायला, उद्या त्या गावी भेटायला, असं करता करता आम्ही खूप म्हणजे कारागिरांना शोधायचो. त्याच्यातच आम्हाला फाडीवाल्याला भेटायचो. म्हणजे की आम्ही विचार करायचो की, कारण त्यावेळी एक साईज असायची ती पर्टिक्युलर साईज नाहीच माहीत, पण आम्हाला ती साईज नको असायची. आम्हाला आमच्या साईजप्रमाणे आम्हाला कोण देणारा असायचा, पण तो आम्हाला भेटला. एक दिवस आम्ही त्याच्याकडे पण गेलो, 2-3 दिवस आम्ही त्याच्या घरी चक्रा मारत होतो. एक दिवस असं झालं की त्यांनी आम्हाला एक कारागिरीचा नंबर दिला. तो बोलला की तो कारागीर सकाळी 4 वाजता येतो, पण कोणाला तो भेटत नाही किंवा काय करत नाही. बोललं आम्हाला तर तसा कारागीर पाहिजे, कारण ही साधी म्हणजे आता आम्ही गावाला तर बोललो की आम्ही करणार आहे किंवा काहीतरी, पण आत्ता चॅलेंजिंग आहे ना की आम्हाला तसं कारागीर द्यायचं आहे. मग आम्ही गेलो त्याच्याकडे. तर आम्ही रात्रीच गेलो. जंगल होतं, काय नाही, आम्ही काय म्हणजे खरं सांगायचं, खाणं नाही, पिणं नाही, काय नाही. म्हणजे आम्ही एकदम गाडीतल्या गाडीत त्याची वाट बघत बसलो की, कारण आम्ही आता हल्लो आणि तो समजा येऊन गेला तर मग आम्हाला भेटलं तर परत काय करणार, म्हणून आम्ही त्याची वाट बघत. फोन नंबर ना कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला, कारण त्याला भेटायचं होतं आणि आम्हाला कसं कळलं की तो सकाळी 4 वाजता येणार आहे पूर्ण. मग जसा तो येणार होता, मग आम्ही बोललो म्हणजे असं पण नाही, आमच्या समजा डोळा लागला आणि तो समजा येऊन गेला तर ते पण गडबड. म्हणून बोललो यार आपण जागूया, म्हणजे असं आम्ही मग गाडीत डोळ्यात तेल टाकून आम्ही बसलो. त्याच्यानंतर आम्ही त्याला एक्सप्लेन करण्यासाठी, म्हणजे आता त्याला तोंडाने एक्सप्लेन करून काय कळणार नाही, म्हणून आम्ही त्याच्यासाठी एक मोठी थर्माकोलची एक विंडो बनवली होती. ती लोकांना म्हणजे म्हणजे आम्ही एक कारागिरांना काय करायचं आहे, काय नाही करायचं ते एक्सप्लेन करण्यासाठी आम्ही ती दाखवली की तुम्ही असं बनवायचं आहे तर तुम्हाला जमेल का किंवा काय. मिनिचर मॉडेल तर बनवलंच होतं म्हणजे जसं. आणि आम्ही मोठी विंडो बनवलेली, ती 2 पार्टमध्ये केली होती. म्हणजे आम्ही ती घेऊन फिरायचो गाडीतून. म्हणजे जी आम्ही जी आता मंदिराला जी बनवली आहे तशीच एक विंडो बनवली होती मोठी 7x9ची, आणि ती घेऊन आम्ही फिरायचो की कारागीरला दाखवण्यासाठी की बाबा ही अशी बनवायची आहे, ही साईज आहे आणि हे. तर मग ते त्यांना पण आवडलं. बोला हां, पण तो कारागीर कसा तरी आम्हाला भेटला. आणि अनायसे 2022च्याच मेच्या आसपास का मेच्या आसपास कारागीर पळून गेले. त्यांना एक लक्षात आलं की जोपर्यंत असं वाटत होतं त्यांना की नाही हे काय होऊन जाईल म्हणून, आणि जेव्हा त्यांना जे 5 फूट दिसल्याच्या नंतर त्यांना कळलं की नाही आता आपल्याला डबल पैसे मागितले पाहिजेत, टिबल मागितले पाहिजेत. या हिशोबाने प्रोसेस खूप त्यांचा पैशाचा वाढला. आणि मग आम्ही ठरवलं की नाही एक 6 महिन्याचा खंड गेला सांगा, पण लोकल कारागीर किंवा माझी जी माणसं आहेत त्याच्याने मिळून आम्ही कामं पुढची चालू ठेवली. आणि मग परत त्याला कसं तरी म्हणून हे करून आम्ही डिसेंबरमध्ये त्याला रिटर्न आणलं आणि कामाला सुरुवात केली. या सगळ्या प्रोसेसमध्ये तसं म्हटलं तर आता हा फक्त एक प्रोसेस झाला की ती सुरुवात करायचं आहे ह्याच्यात, पण याचं स्ट्रक्चराचं जे काय घाटणी आहे की बाबा त्या कुठच्या थेरीवरती ते झालं पाहिजे. आता अभ्यास करताना असं झालं की नाही बाबा, बेसिक स्टडी करताना असं झालं की नाही बाबा 2 पिढ्या किंवा 3 पिढ्या तरी हे सस्टेन राहिलं पाहिजे. तर ते सस्टेन राहायला पाहिजे तर बाबा किती राहिलं पाहिजे. मग हे जे काय आहेत लोक की बाबा ते अनुंजा आहे किंवा मंगेश पाटील आहेत किंवा बाकी आहेत, या सगळ्यांकडनं प्रोसेस हे समजून पिरॅमिड स्टाईलवरती करायचं मी ठरवलं की बाबा सॅम्पल्स बनवलं, त्याच्यात ते मातीचं सॅम्पल्स हे घेतले, ते टेस्टिंगला पाठवले, कोऱ्या शोधल्या, त्या कोऱ्यांमधले
पाडीचे सॅम्पल्स पाठवले आणि मग बाबा हे कुठल्या क्वारीचा माल आपल्याला तेवढा वर्ष देईल ह्या हिशोबाने आम्ही हे केलं. लोकल क्वाऱ्या काही शोधल्या की त्या आम्हाला खालच्या किंवा आतल्या बाजूला वापरता येतील, जेणेकरून कॉस्टिंग वाचता येईल, असं चालू केलं. आणि मग पिरॅमिड स्टाईलवरती ठरलं. मग खालची बाजू बाबा खाली 6 फूट असेल तर ती 4 फूट 6 फूट असेल, नंतर वरची आहे ती 4 फूट असेल, 2 फूट असेल, असं करून आडवं पिरॅमिड तयार केलं. आणि मग वरचं जे आहे छत ते बाबा आडवं पिरॅमिड करून त्या हिशोबाने. पण त्या ह्याच्यात पण खूप असं झालं की मग सुतार कुठून आणायचे, गावचे सुतार होते पण मग त्यांच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स म्हणजे आम्हाला हे होतं की त्यांच्यात तेवढं करता येतील का, किंवा त्यांच्यामध्ये असं होतं की आम्ही ते करू शकू का, किंवा केलं तर आम्हाला तेवढा मोबदला मिळेल का, असं सगळं थोडंफार क्लॅशेस चालू होते. पण काय माहिती नाही तिच्या याने टायमाला जेव्हा ती वेळ आली त्या टायमाला तिने ते देवीने करून घेतलं. आणि आमच्या गावच्या सुतारांनीच जी काही टीम आहे त्यांनी त्याच्यातनं बरोबर जे काय आहे पुरातन घाटणीवरती, म्हणजे जे काय आपण म्हणतो की ते जॉईंट्स आहेत किंवा त्याची तेवढी लांबी आहे, रंधा कोरीव काम आहे, ते सगळं लोकांनी तिथे केलं आणि मंदिर पूर्ण केलं. आता याच्यात काही काही अशा गोष्टी आहेत की ज्या खूपशा अशा आहेत की बाबा त्या कोणाला पटेल न पटेल असे आहेत की बाबा नुसता मातीचं हे राहिलं कसं, भराव केला कसा, भराव तेवढा टिकला कसा. एका टायमाला असं झालं होतं की जो आतला डमी भराव आहे त्याला क्रॅक आला, तर लोकांना वाटलं की आता हा क्रॅकच एवढा आता हे झाला, ते मंदिर कसं काय टिकेल. हां, पण असं चिकारसं गोष्ट झाल्या, पण त्याच्यातनं मार्ग तिने काढत राहिले. समाजाची साथ होतीच किंवा ते खंबीरपणे होतं, पण त्या टायमात स्थानिक जे कारागीर आहेत किंवा स्थानिक लोक आहेत त्यांनी खूपशी मदत केली हे करायला, किंवा ते ठाम उभे राहिले. त्याने पैशासाठी ठीक आहे, पैशासाठी मुंबईकर उभे होते, त्यांनी पैसा कमी पडू दिला नाही, पण ग्राउंड लेवलवरती स्थानिक लोकांनी खूपशी मदत केली आणि ते मंदिर करायला साथ दिली. मग करत 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 मग आतमध्ये काय करायचं, मग ते कसं करायचं, मग त्याचं डिझाईन घेतलं, मग बाहेर कसं करायचं, मग त्याचं डिझाईन घेतलं, मग एक एक कॉलम करत 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 आमचं ते 100 बाय आणि मग याचा विचार केला की देऊळ आणि घर ह्याच्यामध्ये फरक आहे, त्यांची बेरीज असते, गणित असतं त्यांचं, की देऊळ करताना विषम अंक असतात किंवा काय. मग ते आम्ही त्याचा अभ्यास केला, त्याचा स्टडी केला. मग ती पुस्तकं, मग माझा तो भाऊ आहे त्यांनी पुण्यावरून जाऊन पुस्तकं आणली, ती मी वाचली, त्यांनी वाचली. मग त्या दोघांनी आम्ही केला, अभ्यास केला की मग आम्ही की ह्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे. मग कापूर, गूळ, शेणखत ह्या गोष्टीचं आम्ही केलं. लोक बोलतात की शेणखत वाळवी लागते, पण नाही, वाळवी नाही लागत, त्याच्यामुळे वाळवी जाते आणि त्याला औषधकारक आहे. ते जेवढं शेणखत आणि त्या ज्या गोष्टीत कापूर आणि गुळ हे तेवढं निसर्गासाठी म्हणजे बांधकाम आमचं हे पक्कं होतं. मेन म्हणजे ही संकल्पना पुरातन घाटणीची आहे. पुरातन घाटणीचं म्हटल्यावरती काय, तर ह्याच्यात सिमेंट, ॲक्च्युली सिमेंट म्हटल्यावरती पूर्वी चुना यायचा, चुनाचाच भाग म्हणजे आताचं प्रोसेस केलेलं चुना आहे त्याला सिमेंट आपण म्हणतो की आहे. पण पूर्वी सिमेंट म्हणून काही नव्हतं, तो चुना घाटला जायचा, त्याच्यामध्ये गूळ वगैरे टाकला जायचा, गूळ टाकून आपण तोच प्रोसेस चालू केलं की बाबा नाही, पहिले सॅम्पल्स तयार केले, बाबा जागेचीच माती चाळली, नदीचीच रेती थोडीशी घेतली, त्याच्यानंतर फाडीची जी आहे ती माती घेतली आणि मग त्याचे सॅम्पल्स जागेवरतीच तयार केले. बाबा पहिले 2 गमिली ह्याच्या घेतल्या, 2 गमिली, मग ते त्याचं एक मिक्सचर पॅटर्न आहे ते तयार करायला घेतलं. त्यासाठी आम्हाला 2 ते 3 महिने लागले तो प्रोसेस हे करायला. आणि मग त्याला माती भिजवून ठेवायची, त्याच्यात गूळ टाकायचा. मग आम्ही ट्रायल अँड एरर खूपशा घेतल्या त्याच्यावरती आणि मग एका याच्यावरती आलो आणि मग ते मातीचा प्रोसेस आम्ही ते टेस्ट केली आणि ती चांगल्या तऱ्हेने सक्सेस झाली. आणि मग आम्ही सुरुवात केली त्या प्रोसेसला. आणि मग जसं मी म्हटलं की ते पिरॅमिड थेरीवरती केलं, तर पिरॅमिड थेरी म्हणजे कसं की बाबा खाली जाड असतं, वरती छोटं निमुळतो होत जातं, जेणेकरून ते कोलॅप्स व्हायला देत नाही कुठेही, ते सस्टेन तेवढं राहतं. पटकीन आर्या किंवा त्याला हे नाही आहे, त्याला लाईफ जास्ती आहे पिरॅमिड स्टाईलला. तर त्या हिशोबानेच ते करायला घेतलं आणि खालची खोदाई वगैरे चालू केली.
खोदाई करताना आमच्या लक्षात आलं की नाही, अरे बाबा, आमचं जे देऊळ पूर्वी जे होतं ते वरच्या बाजूला जेव्हा सुरुवात आहे दरवाजा, मेन दरवाजा, तिथे हाईटला आहे आणि जी खालची बाजू आहे ती लोअर लेवलला जाते. पण ती लोअर लेवलला इतकी जाते की ते 5 ते 60 फूटचं त्याच्यात डिफरन्स आहे. म्हणजे पुढच्या बाजूला जर 0 असेल आणि तीच लेवल मी 0ला पाठच्या बाजूला घेतली, आता आमच्या देवळाची तशी लांबी रुंदी पकडली तर 76 फूट लांबीला असं आहे आणि 46 फूट आडवं आहे असं. तर ते आहे. पण मग आता ते फक्त मंदिर झालं बाजूला. त्याच्यानंतर आम्ही 10-10 फूट दोन्ही बाजूला स्पेअर हे घेतलं. त्याच्यानंतर अजून 4-4 फूट घेतलं. आम्ही टोटल जर तशी लांबी पकडली तर आमची पुढची बाजू जी आहे चौडाईला ते 75 फूट किंवा 74 फूट आहे आणि आडवी पकडली तर 147 फूट आहे. साधारणतः 11,000 स्क्वेअर फूटचं टोटल मंदिराचा एरिया पकडला जातो. पण मेन गाभारा, मेन मंदिर पकडलं तर 76x46 आहे. त्याच्यामध्ये गाभारा जो आहे, मूळ गाभारा जिथे देव हे झालेले आहे, 25x25चा गाभारा आहे आणि आतल्या देवळातल्या आतमध्ये 8-8 फुटाचा फेरी हे आहे आणि सभामंडप जो आहे तो 25x40चा आहे, जिथे आपण चौखांब जो गावी म्हटला जातो तो चौखांबाचा जो एरिया तो तेवढा आहे. तर ते होताना असं झालं की बाबा ते करतोय आपण त्या हाईटला, मग त्याच्यात 28 कॉलम बाहेरचे झाले, मग टोटल 43 कॉलम आहेत. एक कॉलम बेसमेंटमधनं मध्ये येतो जो दिसत नाही, आतमध्ये हिडन आहे. पोर्चचे 2 आणि मधले 8. तसं म्हटलं तर मधल्या 8 वरतीच तो डोलारा घुमटाचा सगळा हे झाला आहे. पण त्याला सपोर्टिंग आतमध्ये लाकडाचे वगैरे पकडून आपण टोटल जे आहेत तसे 43 कॉलम आहेत टोटल. त्याच्यावरती ते मंदिर आहे आणि ते 2x2चे बाहेरचे जे कॉलम आहेत ते 2 फूट बाय 2 फूटचे आहेत. आतले जे लाकडाचे आपण केले, फणसाचं लाकूड हे घेतलं वगैरे, त्याचे 11 इंच बाय 11 इंचचं ते घेतले. आता जर सुतार आपण लाकूड जे म्हणतोय, लाकूड काम म्हणतोय, त्याच्यात प्रामुख्याने जे स्थानिक सुतार आहेत त्यांनी आपली कला खूप दाखवली. म्हणजे आपल्याकडे कसं असतं की जे घरचं आहे, घर की डाल, घर की मुर्गी डाल बराबर, अशातला जो प्रकार असतो, तसं साधारणतः आमच्या गावच्या सुतारांबद्दल आमच्या समाजाचं मत झालेलं होतं की ह्यांना काय येतं आहे, की ह्यांना काय हे जमणार म्हणून. पण जर बघितलं तर त्या लोकांनी स्वतःच्या हाताने, म्हणजे मशीन, आमच्या देवळात जे आत्ता काय कारागिरी आहे जी केलेली ती साधारणतः हँडमेड जास्ती आहे. लोकांनी हाताने कार्विंग करून केलेलं आहे. किंवा म्हणजे त्याच्यातल्या प्रामुख्याने म्हटलं तर महादेव मिस्त्री आहेत, पांडुरंग मिस्त्री आहेत, बाळ्या मिस्त्री आहे, किंवा कारागिरीची गोष्ट म्हटली किंवा कोरीव काम म्हटलं डिझायनिंगचं तर दीपक मिस्त्री आहे. या लोकांनी इतकं मन ओतून काम केलं की त्यांनी म्हणजे अशी स्वतःची परवाच नाही केली. अख्खं वर्षभर त्यांनी देवासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. म्हणजे जे काय त्यांनी मानधन घेतलं, त्यांनी काय जरी आपण म्हटलं की बाबा नाही त्यांनी त्याचं मानधन घेतलं, पण ते माझ्या मते मानधन तुटपुंज होतं. म्हणजे जे कार्य त्यांनी काम केलं त्याच्या बदल्यात तो मोबदला काहीच नव्हता. म्हणजे फुकट करू नये ह्या इंटेन्शननी फक्त मानधन घेतलं पाहिजे या हिशोबाने त्यांनी ते मानधन घेतलं. पण त्यांनी जे काही काम केलं किंवा जे काय ते पुरातनला शोभण्यासारखं केलं आणि वाखाणण्याजोगत केलं की. आणि मला त्यांची खरोखर खूप मदत झाली. म्हणजे मला असं प्रत्येक गोष्टीला 24 तास त्यांच्याबरोबर बसण्याची गरज नाही आली. एकदा समजवल्यावरती प्रत्येक मिस्त्री एवढा कॅपेबल होता की त्याने स्वतःहून जे काय त्याला जमतंय जसं आहे. म्हणजे मला कधी तर त्यांनी, म्हणजे कधी असं नाही, प्रत्येक टायमाला जसं आहे की जिथे असं वाटतंय की नाही याच्यातनं मार्ग निघत नाही, त्या टायमाला ते मला म्हणायचे, काय शेट काय घाबरू नका, होऊन जाईल. बुवा तुला कसं काय समजलं नाही? मला त्याच्या मिशा दिसल्या.
समाजालाही त्याची मदत झाली की ते कमी किमतीत झालं सुतारांमुळे, आणि स्थानिक सुतारांना त्यांची कला दाखवता आली. मग आपण त्यांना खरोखर जे म्हणतो की मग आता ज्या टायमाला फाडीचा कारागीर पळून गेला शेवटी, मग त्याने हे केलं, फसवलं थोडंफार आम्हाला शेवटी. तर माझे काय जे बंगालचे कारागीर होते त्यांनी मोल्डिंग करून ती फिनिशिंग केली पूर्ण, ज्यांनी ते अर्धवट सोडलेली होती ते, प्लस स्थानिक कारागीर म्हणजे बाळ्या मिस्त्री आहे, महादेव मिस्त्री आहेत, ह्या लोकांनी ते मोल्डिंग करून, म्हणजे तुळशी वृंदावन तर आमच्या सुतारांनीच केलं की पूर्ण, की मोल्डिंग करून जसं बाहेरचा कारागीर येऊन करतो त्याच्यापेक्षा सुंदर मोल्डिंग त्यांनी केलं. आतले काही 4 कॉलम सुद्धा जे पाय आपण गलथा म्हणतो तो गलथा त्यांनी केला त्याचा, स्थानिकांनी. तर स्थानिक सुतारांनी खूपशी अशी मदत केली आणि त्यांनी त्यांची कला म्हणजे मनसोक्त किंवा खूप मनाने दाखवली. त्याच्यात डिझाईन जे आहे ते त्यांनी स्वतःच, बाबा नाही म्हणजे जे काय 3-4 मिस्त्री होते, एक त्याच्यातला मेन डिझाईन मिस्त्री म्हटल्यावरती दीपक मिस्त्री होता. तो एखादा डिझाईन काढायचा, मला दाखवायचा, किंवा मग बाकीचे 2 महादेव मिस्त्री आहेत, पांडुरंग मिस्त्री आहे, बाळ्या मिस्त्री आहे, यांना दाखवत. मग त्याच्यात आम्ही थोडंसं करेक्शन्स करायचो, हे का, किंवा त्याला विचारायचो, बाबा या पाकळ्या तर तू या 7च का केल्या, 9 का नाही केल्या, किंवा 9 आहे तर 10 का नाही केल्या, किंवा त्या ह्याच्याला त्या तेवढ्या नाही, तू 10 केल्यास त्या 7 कर, 7 कर. असं करून आम्ही त्याच्यात सजेशन्स करायचो आणि मग त्याच्यात तो रिपेअर करून किंवा त्याच्यात करेक्शन्स करून तो हे करायचा. आणि पण असं कुठच्या ह्याच्यात म्हणजे मंदिराच्या ह्याच्यात पण म्हणजे तुम्ही फाडीच्या ह्याच्यात जरी पकडलं तर कुठचंही लिखित असं डिझाईन कुठचंही नव्हतं. बेसिक चित्र रेखाटलं होतं किंवा हे जे होतं ते संदीपने पहिलेच रेखाटलेलं होतं की बाबा नाही, की साधारणतः ह्याला 16 खिडक्या असणार, म्हणजे ज्या 9x6च्या खिडक्या होत्या त्या असणार. त्याचं एक ठराविक त्याने पॅटर्न डिझाईन दिलेलं होतं. आणि बाकी बाबा त्याची हे हाईट वगैरे जी आहे तशी ठरली. म्हणजे जसं आता तुम्ही त्याचं मॉडेल जर बघितलं संदीपचं तर ते बैठं आहे, आणि मंदिरचं जर घाट बघितलं तर तो 5 फूट वरती, म्हणजे आता टप्पे त्याच्या मॉडेलमध्ये बघितलं तर 5 ते 6 टप्पे आहेत. पण ॲक्च्युअल मंदिराचं पकडलं तर मंदिराचे टप्पे 11 टप्पे 6 फूट आहे. म्हटलं ते 5 ते 6 फुटाची जी हाईट जमिनीपासून जी पकडली ती आहे. आणि तसंच आहे ते, जेव्हा मी आता सुरुवातीला मध्ये जेव्हा बोलताना बोललो की बाबा जी लेवल आहे ती सुरुवातीला 0 आहे, पाठी 5 फूट खाली होती. मग सुरुवातीला कळताना असं कळलं की नाही, अरे बाबा की पाठीमागे तर पूर्ण लेवल जाते, तेवढा खड्डा भरून काढायचा म्हटला तर खूप माती किंवा तो ओव्हरलोड होईल, तो बल्ज होण्याचा किंवा हे करण्याचा धोका निर्माण होतो, किंवा त्याच्यात चांगले गाईड वॉल्स अजून बांधावे लागतील, रिटेनिंग वॉल ते सस्टेन करण्यासाठी. मग असं निघालं की मग बाबा नाही, तिथे आपण बेसमेंट करू. आयडिया डोक्यात आल्यावरती संदीपने ती धरली की नाही काय पण असो ते बेसमेंट करायचंच. मग आता मी म्हटलं की बेसमेंट करायचं, पण आपण तर पुरातन करतोय, मग तिथे RCC स्लॅब नाही, कारण आता अख्ख्या मंदिरात कुठेही खडी रेती म्हणजे खडी, सळ्या, लोखंड, सिमेंट नाही आहे. मग स्लॅब कसा काय करणार तो, कारण तिथे 9 फुटाचा स्लॅब आहे, त्याच्यावरती मंदिर उभं राहणार आहे, मग ते कसं काय करणार. तर तो म्हणाला नाही पाहिजे तिथे आपण स्लॅब टाकू. मग ते माझ्या मनाला पटत नव्हतं की जर पुरातन करतोय तर इथे ते आलं नाही पाहिजे. मग त्याच्यावरती मी अभ्यास केला, काही तज्ज्ञांना भेटलो, आणि माझे जे कारागीर आहेत बंगालचे ते म्हणाले, सेठ हम लोग ये कर सकता है, हमारे गाव में हम लोग करता है ऐसा. आणि मग त्यांनी ती माती भरली, मातीवरती विटा लावल्या, विटांवरती जसं काय पुरातन घाटणीतलं स्लॅब बनता येतो, म्हणजे शिवकालीन किंवा आपण म्हणू त्याच्या अगोदर, तशा हिशोबाने त्यांनी तो स्लॅब केला, ज्याच्यात कुठेही सळ्या नाहीत, कुठेही सिमेंट म्हणजे कॉन्क्रीट काही नाही, पण ते डोम सिस्टमने ते स्लॅब झाले. आणि त्याच्यावरती ते मग पाठीमागे पूर्ण बेसमेंटसारखे 2 रूम्स तयार झाले मोठे, जे 10x10चे रूम्स आहेत 2 खाली. आणि ते क्रिएट झाल्यावरती असं झालं की मग पुढे पण आपण पोर्चला पण असाच डोम करायचा. पण तो करताना खालचा जो डोम होता तो वेगळ्या याचा होता, कारण दोन्ही बाजूला त्याला कॉलमचा सपोर्ट होता, वॉलचा सपोर्ट होता.
पुढच्या पोस्टला तसा सपोर्ट नव्हता, कारण ते तिन्ही बाजूने ओपन होतं. मग त्याच्यावरती पण हे झालं. मग माझ्या मुलांनी पहिले छोटं ट्रायल घेतली स्वतः. त्याच्यावरती सॅम्पल घेऊन त्यांना जेव्हा हे झालं की नाही आपण हे करू शकतो, त्याच्यानंतर तो डोम करण्यात आला. तो तसा पुढचा डोम पण तसाच बिना कॉन्क्रीटचा, बिना सळ्याचा केला. आणि त्याच्यातनं, कारण त्याच्यातनं आम्हाला झेंडा काढायचा होता, त्याच्यानंतर ते 7 पाकी 8 पाकी करायचं होतं, कारण ते पोर्चचा एरियाच्या वरचा म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेरचा एरिया होता, तो होता. आणि पण झालं स्थानिकांची मदत, त्याच्यानंतर माझे घरातले कारागीर आणि अभ्यास आणि तिची इच्छा, ह्याच्याने तो डोम पण पूर्ण झाला. जेव्हा हे कम्प्लीट डिझायनिंग झालं, ते डिझायनिंग झाल्याच्यानंतर असं झालं की याच्यावरती आता कुठच्या तरी आर्किटेक्टचा, ज्याच्याकडे लायसनिंग आर्किटेक्ट आहे, त्याचा सही शिक्का लागणार. मग आता लायसनिंग आर्किटेक्ट आणायचा कोण किंवा कसं आणायचं, की त्याचे सही शिक्का कुठून घ्यायचा, कारण ज्याला याची माहिती आहे किंवा ह्याला अप्रुव्हल देण्याची त्याची सस्टेनेबिलिटी आहे. मग माझ्या लक्षात आलं की माझेच एक मित्र आहेत डोंबिवलीतले, जे मेजर आहेत मिलिटरीमध्ये, मेजर विनय देवगावकर म्हणून. मग त्यांना मी एकदा विचारले की बाबा असं असं आहे, तुम्ही तुमचं द्या, पण तुम्हाला त्याच्याबद्दल मानधन काय मिळणार नाही. ते म्हणाले मंदिराचं आहे ना, मी खुशीने देतो, तुम्ही मला कागद आणा, मी तुम्हाला जिथे पाहिजे तिथे सह्या देतो. आणि त्यांनी न एक पैशाचं मानधन घेता त्या माणसाने, आजही तो माणूस माझ्या जोडीला आहे किंवा काही असेल किंवा कारण हे प्रोसेस खूप लांब झालं. 2017-18 त्यांनी मला सही दिली होती, 2025 पूर्ण झालं. परत आर्किटेक्टचे सर्टिफिकेट वगैरे लागतं, दरवर्षी ते रिन्यू होतं वगैरे आहे. तर त्यांनी परत ते सर्टिफिकेट देऊन परत मला याच्यावरती जे सही शिक्का पाहिजे असेल तर त्यांनी मला दिला. तर ह्या निमित्ताने मला त्यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी शेवटपर्यंत मला याच्यात मदत केली. त्यांनी त्यांचे एक मित्र आहेत स्ट्रक्चरल ऑडिटवाले, की ज्यांना रूफिंगचं वरचं नॉलेज आहे, त्यांची पण सही शिक्का मला आणून दिला. तर ते कसं आहे की लोकांना मेन म्हणजे इच्छाशक्तीच किंवा आपण म्हणतो ना एक्सेप्टन्सच नाही आहे किंवा विश्वासच नाही आपल्यावरती, की नाही त्यांना फक्त आता एक डोक्यात बसलेलं आहे की सिमेंट स्टील टाकल्याशिवाय स्ट्रक्चर हे पूर्णच होत नाही. पण आपल्याला एक कळूनच येत नाही की सिमेंट स्टील आलं का त्याचं लाईफ कमसे कम फक्त 25 वर्षानंतर ते डिस्ट्रॅक्शनला येतं. वेरॅज जर आपण हे ट्रेडिशनल केलं तर ते जेवढं जुनं होत जातं तेवढं त्याचं लाईफ वाढत जातं. हां, त्याच्यात एक मात्र आहे की तुम्ही त्याचा मेंटेनन्स किंवा तिथे रहदारी ठेवली पाहिजेत. आता समजा हे मंदिर आमचं जसं आहे ते बांधलं किंवा तसंच ठेवलं आणि तिथे मेंटेनन्सच केला नाही, कोणी फिरकलंच नाही, तर मात्र त्याचा रिव्हर्स इफेक्ट. याच्यात क्रॅक येतच नाहीत. याच्यात क्रॅकचा प्रश्न, कारण याला प्लास्टरच नाही आहे. सिमेंटचं आलं किंवा RCC आलं की आपलं बांधकाम आलं की आपण प्लास्टर करतो. प्लास्टर आणि याच्यात एअर गॅप तयारच होते आणि त्याला क्रॅक येतात. याला क्रॅक येण्याचा संबंधच येत नाही, कारण ना आतमध्ये प्लास्टर आहे ना बाहेर प्लास्टर आहे. याच्यात फक्त मध्ये एक कॅव्हिटी वॉल आहे, म्हणजे आपण एक वरच्या लेवलचं मोल्डिंग केलं तिथे नाही आहे म्हणा, पण खालच्या 5 फुटाच्या लेवलपर्यंत आतमध्ये एक पाडी आहे, बाहेर एक पाडी आहे आणि मध्ये कॅव्हिटी सारखा रेतीचा राड आहे, जेणेकरून बाहेरचा थंडावा जरी आला तर तो आतमध्ये डायरेक्ट येणार नाही. बाहेर आतलं जे क्लायमेट आहे ते कॉन्स्टंट एकाच टेम्परेचरला राहणार. फक्त आता इथे कसं होतं की खिडक्या ह्याच्या ओपन असल्यामुळे इथे थोडंफार वरच्या लेवलला क्लायमेट कमी जास्ती होतं, पण तरी पण त्याचा जो बाहेरचा आपल्या नॉर्मल घराचा किंवा बाहेरच्या ह्याच्यापेक्षा 40 ते 50% इफेक्ट वेगळा राहतो. तुमच्या आतमध्ये थंडाईच राहते, कारण खाली सुद्धा तुमच्या बेसमेंटच्या म्हणजे आपल्या ग्राउंड लेवलच्या आतमध्ये कम्प्लिटली रेती आणि मातीच भरलेली आहे. प्लस त्याची जी वॉल आहे ती कमसे कम ग्राउंड लेवलला 4 फुटाची थिकनेस आहे. म्हणजे इथे 4 फूट, तिथे 4 फूट, पुढे 4 फूट, पाठी 4 फूट. त्याच्यामुळे त्याचा थिकनेसच एवढा आहे की त्याच्या ह्याच्यात तुम्हाला तसं होत नाही. आता कसं आहे की पुढच्या पिढीने जे घ्यायचं आहे की बाबा त्यांनी ह्याच प्रोसेसरला पुरातन ह्याच्याला म्हणजे काय म्हणतात आपण त्याला आत्मसात केलं तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आपण आपल्या निसर्गाला जे पाहिजेल आहे त्या गरजेच्या हिशोबाने जातो. जसं आता की बाबा या ह्याच्यात तुम्ही बाजूला झाडं बिडं लावली तर त्याला त्या सिमेंटमुळे त्रास होत नाही, झाडं वाढतात, क्लायमेट चांगलं राहतं.
तुमच्या तब्येतीचा फरक पडतो. या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यात म्हणते बघ तेवढा अभ्यास माझा नाही आहे, पण त्या ह्याच्यात जर पकडलं तर पुरातन घरामध्ये तुमचं राहणी जसे पूर्वीचे लोक राहत होते, जसं आता माझी एक इच्छा होती की बाबा नाही याचं जे फ्लोरिंग आहे हे सारवायचं, पण आता तेवढी गुरंच नाहीत आपल्याकडे शेणाने सारवायला. ते शेण आणणार कुठून? त्यामुळे नाईलाजाने समाजाचं पण त्याच्यात हे झालं की नाही बाबा अरे तू म्हणतोयस, पण तेवढं शेण आणणार कुठून किंवा तेवढं मेंटेनन्सला माणसं कुठून आणणार? तर ती तेवढी आता नाही आहे. त्यासाठी तो लादी टाकावी लागली किंवा कोटा जे आपण म्हणतो नॅचरल स्टोन आहे तो टाकावा लागला. नाहीतर त्याचा अजूनही खूप फरक पडतो. पण आत्ताच्या घडीमुळे माणसं मिळत नाहीत, गुरं नाहीत आपल्याकडे, किंवा आपल्याकडे आपण अजून तेवढी झाडं, आता जसं देवळाच्या बाजूला झाडं लावली तर जो रखरखतापणा आहे तो ऑटोमॅटिक कमी होईल आणि तिथलं जे टेम्परेचर आहे ते अजून चांगल्या तऱ्हेने राहील, तिथलं सौंदर्य अजून खुळेल. आणि बाहेरच्या लोकांना जे काय दर्शनाला येतील किंवा जे यात्री येतील त्यांचं एकच आहे की बाबा त्यांनी सफाई ठेवायची आहे, त्याचं पावित्र्य राखायचं आहे आणि ह्याचा प्रचार बाहेर करून अजून अशी मंदिरं महाराष्ट्रात किंवा भारतात व्हावी असं काहीतरी करून प्रचार करावा. असं करत अशा काही खूप गोष्टीचे अडथळे आलेत, तरी आम्हाला म्हणजे गावकऱ्यांनी म्हणजे आमच्या गावातल्या लोकांनी खूप आम्हाला साथ दिलं, खूप सपोर्ट केलं, नो डाऊट. पण त्याच्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद करतो. मम्मी आणि संजय म्हणजे माझा भाऊ, त्यांनी आम्ही परत दुसरा कारवा काढला, दुसरीकडे जाऊया. आता तो कारागीर नाही भेटत आहे, मग परत आपली प्रोसेस सुरू. मग परत ते दुसरीकडे जाणं, इकडे जाणं, तिकडे जाणं. त्याच्यात बोललो आता काय करायचं काय नाही. बोललो नाही पण आपण करूया, काहीतरी शोधूया, का कुठे ना कुठे तर काहीतरी मिळेलच. त्याच्यानंतर शोधल्याच्यानंतर काही एक चांगलं झालं की आमच्या गावातच एवढे चांगले कारागीर आहेत ना, कार्पेंटर म्हणा, सुतार म्हण, म्हणजे म्हणजे त्यांनी ते पूर्ण जे ज्या गोष्टी केल्या त्यांनी त्या लोकांनी म्हणजे मानलं पाहिजे. त्या लोकांना त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला आणि त्या लोकांनी सुद्धा त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने केल्या. म्हणजे जेणेकरून आम्हालासुद्धा त्यांना खूप त्यांनी त्यांच्याकडून पण आम्हाला खूप काही शिकायला मिळालं की असं नाही आहे की आमचं अभ्यासू गणित आणि त्यांचं विचार करणं म्हणजे त्यांचं प्रॅक्टिकली आणि त्या गोष्टीचं त्याच्यावरून ते आम्हाला दोन्ही गोष्टी आम्हाला कळायला लागले की कसं कुठल्या गोष्टीने कुठली कैची लागते, काय लागते, त्या गोष्टीने त्यांचे हां म्हणजे तेच सांगतो ना, आम्ही बेसिक गणितावरती चालून कन्स्ट्रक्शन करणारी लोक आणि ते लोक विचार करून म्हणजे त्या प्रॅक्टिकली नॉलेज म्हणजे त्यांनी एवढी घरं बांधली आहेत, एवढी हे सगळे गेले आहेत, त्याचं त्यांना नॉलेज भरपूर होतं. त्याचा अभ्यास आम्हाला खूप फायदेशीर ठरला. खूप छान पद्धतीने हे केलं. आणि जसं म्हटलं तर माझा भाऊ संजय, त्यांनी कन्स्ट्रक्शनचं पूर्ण व्यवस्थित चांगलं सांभाळलं होतं आणि त्यांनी पण खूप अहोरात्र मेहनत करून घरदार सोडून म्हणजे जसं केलं, त्यांनी पण खूप काम केलं, मेहनत केली, हे केली. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह प्रमाणे खूप कठीण याच्यातून आम्हाला ते देऊळ आम्ही करायचं मेहनत करून आम्ही खूप जणांनी ते देऊळ झालं म्हणजे असं. आणि गावकऱ्यांनी सगळ्या गावांनी आम्हाला खूप साथ दिली, त्यांचे खूप आभार. म्हणजे खूप बरं वाटतं त्या पद्धतीने. आणि एक नवीन कला झाली म्हणजे असं, त्याचं जास्त आम्हाला आनंद वाटतं की आमच्याकडून काहीतरी चांगलं घडलं. म्हणजे आम्हाला एवढं बरं वाटतं आहे की आम्ही काहीतरी नवीन म्हणजे ह्या पिढीने तरी आम्ही काहीतरी केलं. कारण हे देऊळ जेव्हा पहिलं जे देऊळ होतं ते आता आम्हाला नाही माहिती की ती 350 पूर्व अगोदरचं होतं की त्याच्या अगोदरचं होतं की कुठल्या पिढीने केलं होतं का माहिती नाही. त्याच्यानंतर हे आम्ही केलं ह्याचा जास्त आम्हाला आनंद होतो आहे की ज्या पद्धतीने या पिढीने केलं आणि या पिढीने सगळ्या लोकांनी आम्हाला साथ दिली, ते जास्त आम्हाला खूप आनंद होतो.